नाखिंड रिज म्हणजे अंगावर येणारा सोसाट्याचा वारा, दाट जंगलाचा थरारक अनुभव आणि निसर्ग सौंदर्याचं मनमोहक रूप. नमस्कार. आज आम्ही जातोय नाखिंड रिजला आणि त्याच्यासाठी बेस विलेज आहे बेडीसगाव, वांगणी स्टेशनच्या जवळ. हाय, सुरुवात झाली ट्रेकला. यस. हाय, मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मागे जी घरं दिसत आहेत तिथे आम्ही रिक्षा सोडून चालायला सुरुवात केली आहे. थोड्याच अंतरावर हा ओढा लागलाय आणि या ओढ्याच्या मध्ये समोर जी दिसते आहे ती उन्हाळी विहीर आहे इकडच्या गाववाल्यांची. त्यामुळे काळजी घेऊनच हा ओढा क्रॉस करणं गरजेचं आहे. जवळजवळ 8-10 फूट खोल ही विहीर आहे. ओढा पार करताच चढ लागलेला आहे, पण एक गोष्ट चांगली आहे की वाघिणीच्या वाडीपर्यंत कुठेही चुकण्याची शक्यता नाही आहे. समोर दिसते ती वाघिणीची वाडी आहे. हा भाग पूर्णपणे सपाट माळरान आहे. काय दमलेत का कोण? 8:15 वाजता आम्ही बेडीसगावातून सुरुवात केली होती आणि 9:15 वाजता आम्ही वाघिणीच्या वाडीला आता इथे पोहोचलेलो आहोत. ही या वाडीवरची शाळा आहे आणि चहा प्यायला आम्ही याच्या बाजूच्या या घरामध्ये थांबलोय. आपण वाघिणीच्या वाडीला आलेलो आहोत. इकडनं नारखिंड जिकडे जे नेडे आहे समोर दिसत आहे तिकडे आता आपण इकडनं जाणार आहोत. त्या समोर दिसणाऱ्या रिजवरून वाडीवरच्या या घरांच्या मधूनच पायवाट आहे नाखिंडकडे जाणारी. हाय मिलिंद. हाय. हाय मॉस. Hi sir, hi Chandika, thank you very much sir for being our official photographer. हे शहर आहे. याच डिरेक्शनने आम्ही वर चढत आलोय वाघिणीच्या वाडीच्या वरती. आणि इथे 2 आंब्याची झाडं आहेत. ॲज अ लँडमार्क म्हणून पण तुम्ही विचार करू शकता. त्याच्या डाव्या बाजूने हा रस्ता जातोय आणि इथे वर चढून जायचं आहे आम्हाला. या इथे वाडीवरून थोडं वरती आल्यावरती हा सपाट भाग आपल्याला लागलाय. दाट जंगलातली वाट लागली आहे बघा. पाऊस पडल्यावर ह्या वाटा वेगळ्याच रूप धारण करतात. त्यामध्ये आता आलोय. वाटेत आम्हाला काही नवीन मित्र भेटले आहेत. हाय. Hi Shubham. Hi Milind. हाय. येस. चांदेकर. मला चांदेकरकडे 2 वाटा निघतात. एक लेफ्टला आहे, ह्या मागे जायचं नाही आपल्याला, आणि राईटला छोटीशी वाट दिसते. म्हणजे थोडक्यात हा ओढा आपल्याला क्रॉस न करता राईट पकडून जायचं आहे. छोटीशी इथे रिबन कोणीतरी बांधलेली आहे आणि इथे एक व्हाईट स्पॉट आहे. फक्त लेफ्ट नाही घ्यायचं आहे एवढं तरी लक्षात ठेवलं तरी आपण रस्ता इथे चुकणार नाही. थोडंसं मगाशच्या त्या वाटेपासून वर चढलोय आणि आता हा ओढा आपल्याला इथे क्रॉस करायचा. लेफ्टला उजव्या बाजूला कुठलीच वाट नाही आहे. या इथे तुम्ही बघताय कसं वरती चढायचं इथून. जे समोर दिसतंय ते संपूर्ण वांगणी शहर आहे. तिकडून आम्ही पहिल्यांदा बेडास या गावी आलो. तिथून ट्रेक करत करत हे जे समोर सपाट ह्याच्यावरती गाव दिसतंय ती म्हणजे वाघिणीची वाडी. त्या तिथून ह्या समोरच्या रस्त्याने वर चढत आम्ही ह्या वळणाच्या रस्त्यावरती पोहोचलो आहे. इथे या रस्त्याने आम्ही वरती चढलो आहे. एकदम व्यवस्थित स्टीप चढण आहे.
और हमारे मॉस भाई अभी थक गए हैं थोड़ा सा. Steam out. नाकेडच्या रीचवर पोहोचलो आम्ही आणि इथून जे दिसतंय समोर दृश्य खरं साठवून ठेवण्यासारखं आहे. हा पुढचा सगळा नाखिंडच्या त्या आयकॉनिक सुळक्यापर्यंत आणि नेड्यापर्यंत या रीचवरून चालायचं आहे. आणि वारा इथे खूप जोराचा आहे. हाय मौज जी, क्या लाइफ टाइम एक्सपीरियंस है कि नहीं? Excellent, super पीछे duper. देखो, पीछे पीछे आराम से जगह पे. तीस एक फुटाचा हा पॅच आहे तो अगदी चिंचोळा आहे. म्हणजे 2 माणसं क्रॉस करायचे आहे तेव्हा आपण काळजी घेणं गरजेचं आहे. इतका लहान. प्रचंड वारा आहे या रीचवरती आणि त्याच्यामुळे चालणं एकदम कठीण होत आहे. इथे आम्ही गस्टी विंड अनुभवतोय. जर बेसावत असाल आणि जॅकेटमध्ये जर हवा शिरली तर तुम्हाला ढकलण्या इतकी ह्या वाऱ्यामध्ये ताकद आहे. मौजी, हाउ वाज द एक्सपीरियंस? Oh, fantastic, mind-boggling. The best track of my life. गुड. After Chanderi, this was the best of the best. I'll rate this track one of the best of the best. नाकिंडच्या त्या कातळाचं आम्हाला आता पहिलं जवळून दर्शन होत आहे. समोर बघताय तेच नाकिंड आहे आणि त्याच्यामध्ये एक निडल होल आहे. मराठीत आपण त्याला नेढं म्हणतो ते. वाऱ्याच्या आवाजावरूनच तुम्हाला त्याच्या वेगाची कल्पना येत असेल. आणि ढग पण आम्हाला स्पर्श करून पुढे जात आहेत. आजूबाजूचा परिसर बघा, जंगल किती सुंदर दिसतंय इथून ते. हिवाळ्याच्या दिवसात जर आलो तर आजूबाजूचे बरेचसे गड किल्ले इथून दिसतात. चंदेरी, त्यानंतर कलावंतीण, प्रबळगड इत्यादी. समोर जो कातळ दिसतोय त्याच्या डाव्या बाजूने नेड्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे आणि त्याच वाटेने जर पुढे गेलो तर या सुळक्याच्या वरही जाता येतं. पण वारा तुम्ही बघताय किती प्रचंड आहे, म्हणून आम्ही वरती न जाता फक्त नेड्यातच थांबायचं ठरवलं. हाय. 11:30 वाजले. 2 तास आम्हाला नेड्यापर्यंत पोचायला लागले वाघिणीच्या वाडीवरून आणि आता आम्ही अर्धा तास थांबून परतीच्या प्रवासाला लागलो आहे. इथे जाऊन आलो आम्ही आता नाखेडला आणि आता ह्या स्पॉटला आलो आहे. इथून ही एक वाट दिसते आहे उजव्या बाजूची, ती न घेता समोर जे आंब्याची 2 झाडं दिसत आहेत, मग लँडमार्क येताना सांगितल्याप्रमाणे त्या दिशेची वाट पकडायची आहे.
12:30 वाजता आम्ही नेड्याच्या इथून निघालो. वाघिणीच्या वाडीवरती आम्ही आणलेले टिफिन खाल्ले आणि 2:30 वाजता आम्ही बेडीस गावी पोहोचलो. धन्यवाद.